नमस्कार मंडळी, मी ममता बांदकर रेसिपीज या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत. आज आपल्या उपवास स्पेशल रेसिपीमध्ये आपण साबुदाण्याचे वडे कसे करायचे ते बघूयात. अतिशय सोपी आणि झटपट तयार होणारी अशी ही रेसिपी आहे. बाहेरून अगदी कुरकुरीत आणि आतमधून एकदम मऊसर असा साबुदाणा वडा कसा केला जातो ते आज आपण बघूयात. चला तर मग वेळ न घालवता पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वात आधी मी इथे 2 वाटी भिजवलेले साबुदाणे घेतले. तर हे साबुदाणे भिजत घालण्याआधी व्यवस्थित धुवून घ्यायचे आणि जेवढे साबुदाणे घ्याल तेवढंच पाणी घालून भिजत घालायचे. कमीत कमी 3 ते 4 तास तरी भिजवत ठेवायचे, नाहीतर मग रात्रभर भिजत ठेवले तरीही चालेल. अगदी मस्त असे फुगून साबुदाणे तयार होतात. याच साबुदाण्यांपासून तुम्ही खिचडी वगैरे देखील बनवू शकता. तर आता यामध्ये घालायचं 1 वाटी शेंगदाण्याचं कूट. तर त्यासाठी शेंगदाणे सर्वात आधी भाजून त्याची सालं काढून त्याचं हे असं कूट तयार करून घ्यायचंय. अगदीच जास्त बारीक नाही करायचंय. शेंगदाण्याचं टेक्स्चर असं दातावर आलं ना की वडा अजूनच छान लागतो. त्यानंतर यामध्ये घालायची आहे बारीक चिरलेली मिरची. मी इथे 2 मिरच्या घातल्यात, पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरच्या कमी जास्त करू शकता. आता यामध्ये घालायचा आहे 1 मोठा उकडलेला बटाटा. अगदी छान असं स्मॅश करून घ्यायचंय. बटाटा किसून घातला तरीही चालेल. चवीपुरतं मीठ घालून घ्या. उपवासासाठीचे वडे असल्यामुळे मी यात खडे मीठ घातलंय. आता या सर्व गोष्टी आपण नीट मिसळून घेऊयात. मिक्स करताना जोर न लावता अगदी हलक्या हाताने मिक्स करायचंय. साबुदाणे तुटू न देता सर्व गोष्टी एकजीव झाल्या पाहिजेत. जोपर्यंत आपल्याला या मिश्रणाचे गोळे तयार करता येत नाहीत तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मळून घ्यायचंय. वडे व्यवस्थित वळता येऊ लागले म्हणजे समजायचं की आपलं हे मिश्रण आता वडे बनवण्यासाठी तयार आहे. आता या मिश्रणात मी जिरं वगैरे काहीच घातलेलं नाही, कारण हे वडे मी खास उपवासानिमित्त बनवलेत. तर आता हे मिश्रण बघा आपलं तयार आहे. पटकन वडे वळून घेऊयात. तर त्यासाठी सर्वात आधी हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचंय. आता थोडं थोडं बॅटर घेऊन त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. तुम्हाला जितक्या साईजचा वडा बनवायचा असेल त्यानुसार सारण घ्या. गोलाकार झाला की हळूवार हाताने फक्त तो चेपायचा, म्हणजे असा सुंदर वड्याचा आकार बनून तयार होतो. सगळे वडे आपल्याला हीच सेम पद्धत वापरून तयार करून घ्यायचे. वडे तयार करेतोवर कढईत तेल गरम करत ठेवायचं. तेल अगदीच जास्त गरम देखील नाही करायचं, कारण मग काय होतं की वडे वरतून लगेच तळले जातील पण आतून मात्र सारण कच्चच राहतं. तर आता इथे तेल गरम झालेलं आहे. हळूहळू एक एक करत वडे सोडत जायचे. अगदीच जास्त वडे एकत्र नाही घालायचे. वडे तळायला थोडा वेळ द्या. तेलाचं तापमान फार महत्वाचं आहे. मीडियम फ्लेमवर ठेवूनच सर्व वडे व्यवस्थित तळायचे आहेत. फास्ट फ्लेमवर ठेवल्याने वडे पटकन तळले तर जातील पण आतून मात्र कच्चेच राहतात. त्यामुळे अगदी वेळ गेला तरी चालेल, पण मस्त असे वडे तळू द्या. हलकासा रंग बदलला की दुसऱ्या बाजूने देखील तळून घ्यायचे. असं करत आपल्याला सर्व वडे व्यवस्थित तळून घ्यायचे. तर इथे आपले वडे तळून तयार आहेत. तुम्ही इथे बघू शकता किती मस्त असे साबुदाणे वडे बनून तयार आहेत. गरमागरम याचा आस्वाद घ्या आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अजून अशाच खास रेसिपींसोबत. धन्यवाद.